नमस्कार, मी विशाल. IBN लोकमतच्या विशेष भागामध्ये मी तर असं म्हणेन की एका खास पार्टीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. आणि ही पार्टी असणार आहे इफ्तार पार्टी. आणि कुठे माहिती आहे? ही असणार आहे पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये. चला आपण जाऊयात या पार्टीला आतमध्ये. घाईची वेळ आहे. गाडी दादरला पोहोचलेली आहे CST वरनं थेट. आपण पाहिलं तयारी पण जोरदार सुरू आहे. मला इथून हटायला हवं कारण गर्दी आतमध्ये शिरेल. त्याचबरोबर बिर्याणीचं पातीलं देखील आतमध्ये येणार आहे. बघूयात कोण आणतंय. चला. पंचवटी एक्सप्रेसने दादर सोडलेलं आहे. आता संध्याकाळचे बरोबर 6:40 झालेले आहेत. आणि आता इफ्तार पार्टीची जी सगळी तयारी ती जवळजवळ पूर्ण होत आली आहे. कॅप्टन ऑफ द शिप एजाज भाई दरवर्षी या सगळ्या इफ्तार पार्टीचा ते पुढाकार घेत असतात. आणि ते आता सगळं चेक करतायत की काय काय पूर्ण झालेल्या वस्तू आलेल्या आहेत का. एजाज भाई, ए सफरचंद हो गया क्या उधर? सब कट करके हो गया? आ गया सब? तरबूज हाँ इधर ये पपई हो गया क्या? केला वगैरह सब? सैंडविच लेके आए? सैंडविच हाँ बिरयानी आ गया ना? शरबत वगैरह सब आ गया ना? सब कट वगैरह हो गया एकदम? हाँ रेडी है ना अभी अपना इफ्तार पार्टी को अपन रेडी है एकदम? हाँ ठीक है सब बराबर से एकदम मतलब निकाल के रखो. हाँ बिर्याणीचं नाव घेतलेलं आहे एजाज भाईंने. म्हणजे दुल्हन की मुदी खाई असाच विषय झालेला सगळा. बिर्याणी दादरवरनं त्यांनी अगदी खांद्यावरती घेऊन ते चढले इथे. आणि आलेली बिर्याणी. कारण बिर्याणीबद्दलच्या काही वेगळ्या आठवणी त्यानंतर मी तुम्हाला सांगतोच. म्हणजे आपला एक मित्र ती आठवण आपल्याशी शेअर करेलच. पण हे बघा, उघडून नाही बघायची आहे पण बिर्याणीचं पातीलं इथं आलेलं आहे. एजाज भाई, खास बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. कुठून आली आहे ही बिर्याणी? बांद्र्याहून आली आहे. स्पेशल आपला माणूस तिथं जाऊन त्या बिर्याणी जो केटरर्स आहे त्याला मटन आपला माणूस जाऊन घेऊन देतो. म्हणजे नाशिकवर नाही मटन इथपर्यंत? नाही, इथे बांद्राला आपला माणूस आहे. आपल्या मित्राचेच ते सासरे आहेत. ते स्पेशल मटन त्यांना आणून देतात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला बनवतात. मागच्या वर्षी पण ही बनवलेली, परंतु मागच्या वर्षी थोडा वेगळा किस्सा झाला. नाही, तो किस्सा आपण जाणून घेऊच. असा आहे. नाही, मी आता तुम्ही नाही सांगायचं आहे. ज्याच्याकडून तो किस्सा झालेला आहे की ती घटना झाली आहे त्याच्याकडे जाऊ. अगर दुल्हन की मुदी खाई की म्हणजे बिर्याणीच्या पातील्याची गोष्ट आली असेल त्याच्यासाठी आज स्पेशल सिक्युरिटी होती. 3 माणसं आले ते सिक्युरिटीला. काय ही सिक्युरिटी लावावी लागली? ब्रेकिंग न्यूज आहे ही गेल्या वर्षीची असली तरी ती न्यूज आपण जाणून घेऊयात. आपल्याबरोबर वीरेंद्र आहे. म्हणजे हा धडधाकट दिसणारा मनुष्य बिर्याणी वेगवेगळे नॉनव्हेजचे पदार्थ या गाडीमध्ये रोज येणार या चाकरमान्यांच्या मार्फत त्यांच्या तो खूप प्रेमात असतो. आपण वीरूलाच विचारू की भाई बिर्याणीचा काय किस्सा झाला होता म्हणून यावर्षी बिर्याणीला सिक्युरिटी द्यावी लागली. वीरू, तिकडे बघून बोला. ॲक्च्युली मागच्या वर्षी असं झालेलं, मी बिर्याणी घेऊन आलेलो बांद्र्यावरून, पण दादरवरून ती बिर्याणी चोरीला गेली. हा, म्हणजे कशी? एवढी जड, म्हणजे कमी अख्खं पातीलं 15 ते 20 किलो. मी एकटी ती बिर्याणी आणली. कशी आणली ती मला माहिती आहे. फक्त मी तोंड धुण्यासाठी पाण्याकडे गेलो, पण तेवढ्यात 2 सेकंदात बिर्याणीचं पातीलं गायब झालं. तोपर्यंत दुल्हन की मुदी खाईच राहिली. पण यावर्षी तरी 11th आवरला आम्ही कल्याणला बिर्याणी अरेंज केली. हो, आमचे एक स्नेही आहे ते कल्याणला, आम्ही त्यांना थांबवतो. इफ्तार पार्टी असल्यावर 11th आवरला काय अडचण आली, काही एखादं मटेरियल शॉर्ट पडलं तर ती व्यक्ती तिथं ते अरेंज करते. त्यांनी चांगल्या रीतीने ते हाताळलं आणि आमचा कार्यक्रम मागच्या वर्षी पण सुरळीत पार पडला. हीच तर घरी युनिटी मित्रांनो, की हे रोजचे अपडाऊन करणारे चाकरमाने, कोणी मनमाडून बसतं, कोणी नाशिकहून बसतं, तर कोणी कल्याण कसाऱ्यावरनं बसणारं असतं. पण मैत्री आहे ही सगळी, हे सगळे कुटुंब आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला जाणून घ्यायच्यात. पण तोपर्यंत जरा तयारीवरती पुन्हा एक नजर टाकूयात काय काय सुरू आहे. थोड्याच वेळात आपण बिस्मिल्ला म्हणणार आहोत. तुमच्याही लक्षात आलं असेल की मी देखील या सगळ्या इफ्तार पार्टीच्या रंगात रंगून गेलेलो आहे. आणि आपण आता भले एजाज भाईने सांगितलेलं असेल की इफ्तार पार्टीची सगळी तयारी झालेली आहे, तरी आपण रिचेक करून घेतलेलं बरं. कारण मी एकटा याच्यात सहभागी होत नाही आहे. तर IBN लोकमतवरती हा विशेष भाग बघत असताना दिवाणखान्यात बसलेला प्रत्येक दर्शक पंचवटी एक्सप्रेसमधल्या या इफ्तार पार्टीत येऊन बिस्मिल्ला म्हणणार आहे. चला तपासूयात की बुवा तयारी पूर्ण झालेली आहे की नाही. बघा या ठिकाणी
फळं कापून झालेली आहेत. विचारूयात आपण, कट झालेलं आहे सगळं? हो हो, पपई कापून झालेली आहे, तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही इफ्तार पार्टीला सुरुवात होणार आहे. चला इथं येऊयात. केळ्याचे पीसेस करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कलिंगड देखील त्याचे पीसेस करून एका पातेल्यात पूर्ण रेडी करण्यात आलेले आहेत. हां, आणि या ठिकाणी आपल्याला सँडविचेस पण दिसत आहेत. सँडविचेसचे देखील पीसेस करण्यात आलेले. आणखीन कॉम्प्लिमेंटरी काय आहे तर बघा, इथे प्रत्येकजण आपल्या बाजूने काही ना काही कॉन्ट्रीब्युशन देत असतो. जसं आता आपल्याबरोबर हे काका आहेत, हे कायम इथे अपडाऊनमध्ये त्यांच्याबरोबर असतात आणि त्यांच्या वतीने त्यांनी इथे आंबे आणलेले आहेत. त्यांना विचारूयात, म्हणजे या इफ्तार पार्टीमध्ये प्रत्येकजण आपल्या बाजूने काही कॉन्ट्रीब्युशन देत असतो का? अच्छा, ते फारसं बोलत नाही आहेत. ते बोलत नसले तरी त्यांनी त्यांच्या वतीने इथे आंबे आणलेले आहेत. जागा थोडी कमी आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप आणि माझी थोडीशी इथून तिथून चालताना दमछाक होते, पण होऊ देत. छान हे सगळं दृश्य इफ्तार पार्टीच्या तयारीचं बघायला मिळतंय. इथे येऊयात आपण. इथे आलो तर बघा काय बघायला मिळू शकतं. चला या, बघा, वा, छानपैकी अननसाचे पीसेस करून रेडी आहेत आणि छान क्वालिटीचे सफरचंद खास आहे इफ्तार पार्टीसाठी. ही सगळी मंडळी कॉन्ट्रीकडून आणत असतात. भाई सब रेडी हो गया? रेडी हो गया भाई? एकदम सब एकदम रेडी है, बस अभी टाइम वेट कर रहे हैं रोज़ा खोलने का, बस और कुछ नहीं. यानी इसकी तैयारी कितने दिन पहले शुरू हो जाती है? इसकी तैयारी तो 1 महीने पहले चालू हो जाती है. जो हमारे इजाज़ भाई है उनकी तरफ से सबको पता चलता है कि किसको क्या करना है और सब डिवाइड करके दिया होता है और उसके हिसाब से हम लोग कब करते हैं. 1 महिन्यापूर्वीपासून ही सगळी तयारी सुरू होऊन गेलेली असते. हमें हिंदू मुसलमान का सगळे एकत्र है, सब हम एक है, सब साथ में करते हैं और सब मिलजुल के करते हैं, सब मिलजुल के करते हैं, एकदम एंजॉय करते हैं. फुल पार्टी ईद मुबारक जैसा एडवर्टाइज करते हैं. तुमच्या पाठीमागे पण काही वस्तू ठेवलेल्या दिसतात, त्या कुठल्या कुठल्या? खजूर है इकडे. ये अभी रोज़ा इफ्तार के लिए सबको स्पेशल खजूर लाई है. अभी वो रोज़ा इफ्तार का टाइम और 10-1 मिनट बाकी है, तो उसके बाद इसका सबको तकसीम किया जाएगा और इसके बाद फिर अपना इफ्तार का सब फ्रूट वगैरह सब अपने जो भाई बंद है सबको इसका मज़ा चखना है. हम सबको मजा चखना आहे. आपल्याला ती चव घ्यायची आहे. पुढे येऊया. अहो, शेवट गोड झालाच पाहिजे या सगळ्या छानपैकी उपवास सोडण्यामध्ये, आणि तो शेवट किती छान थंडगार गोड असू शकतो. आमचा मित्र आहे असलम, थोडंसं या ठिकाणी मला माहिती द्यायची आहे. आम्ही स्टेशनवरती पोहोचायला उशीर होत होता, पण आमच्या मित्र असलमने खास रेल्वेचा जो ड्रायव्हर होता त्याच्याशी बोलून 5 मिनिटं ट्रेन थोडी थांबून घेण्याचा प्रयत्न केला. एक धाडस त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. का तर आजची ही इफ्तार पार्टी आपण सगळी कव्हर करणार होतो, छानपैकी तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो. बघूयात असलमने काय मेहनत घेतलेली आहे, आणि ही मेहनत देखील फार छान गोड आणि थंडगार असते. असलम भाई काय, चलो कॅमेरा आणा इकडे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय ही सगळी मेहनत आहे. ॲपल ज्यूस कोल्ड ड्रिंक आहे. हा मी दरवर्षी माझ्याकडे ही जिम्मेदारी असते, त्या हिशोबाने मी माझ्या परीने हे सगळं मी पूर्ण ह्याच्यात हे करतो मी. अच्छा, पण म्हणजे किती कुठून बनवून आणता हा क्रॉफर्ड मार्केटच्या समोर एक ज्यूसवाला आहे, तो आपला एक मित्रच झाला आहे, तर त्याच्याकडनं ते हे आपण बनवून आणतो खास. आणि किती वेळ लागतो त्याला? कमीत कमी नाही तरी 1.5 तास लागतो बनवायला. 1.5 ते 2 तास लागतो बनवायला. आपण पुन्हा एकदा जरा एक नजर टाकूयात. काही नाही तर थोड्या वेळात आपण ते पिणारच आहोत, पण किती छान मस्त बर्फ आणि ॲपल ज्यूस जो आहे त्याचा भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. या अल्लाह, हम तमाम प्रवासियों ने मेरे मौला जो इस कोशिश को रोज़ा खोलने की इफ्तार पार्टी रखी, इसको कबूल फरमा. या अल्लाह, इसके सदके तुफैल हमारे महाराष्ट्र में पानी की जो कमी है मेरे मौला
मेरे मौला जो किसान परेशान हाल है, जो सब लोग परेशान हाल है, मेरे मौला तू अपनी रहमत की बारिश बरसा दे या अल्लाह। जो सबकी मुरादों को पूरा फरमा या अल्लाह, सबकी नौकरी कारोबार में तरक्की अता फरमा या अल्लाह। पंचवटी एक्सप्रेस और तमाम मुसाफिरों की हिफाजत फरमा या अल्लाह। दहशत गर्दी का खात्मा अता फरमा या अल्लाह। हिंदू मुस्लिम में भाईचारा अता फरमा या अल्लाह। जो हिंदू मुस्लिम में नाइत्तेफाकी कर रहे मेरे मौला अपने फ़ायदे के लिए, उसको तू अपनी मोहब्बत की बारिश से बुझा दे, उनकी आग को तू अपनी मोहब्बत की बारिश से बुझा दे और अमन और इत्तेफाक अता फरमा और हमारे मुल्क को कामयाब और कामरानी अता फरमा। हमारे मुल्क हिंदुस्तान को सुपर पावर बना दे और यहाँ कर इसका ये मेरे मौला इसको कामयाब और कामरान अता फरमा। फजल कर यार मोहम्मद मुस्तफ़ा के वास्ते, सैयद कौने शाही अंबिया के वास्ते। बरोबर 7:22 आता उपवास उघडण्याची वेळ झालेली आहे, पण त्यासाठी म्हणून त्या अगोदरचा जो नमाज झालेला आहे, काय नेमकी या सगळ्या आपल्या मित्रांनी प्रार्थना केली आहे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात। कॅप्टन ऑफ द शिप अर्थात एजाज भाई आपल्याबरोबर आहे। भाई काय मागितलं तुम्ही यंदा? आम्ही सगळे जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी खुशाली मागितली, त्यांच्यासाठी आनंद मागितला। ते लोक त्यांची जी रोजी असते ती रोजीची कमाई आम्ही चांगली होवी हे मागितलं आम्ही। आणि खास करून आपल्या महाराष्ट्राचा दुष्काळ पडला आहे, आपल्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आहे। पावसामुळे आत्महत्या करतात शेतकरी लोक, त्यांच्यासाठी आम्ही दुआ केला का त्यांना पाऊस चांगला होऊ दे, जेणेकरून त्यांचं उत्पादन चांगले होईल, ते खुशाल होतील। आणि सर्व जे आपल्या भारतामध्ये जे काही चाललं आहे दहशतवाद हे ते जे मुसलमानांचं नाव खराब झालं आहे ते मिटू दे, कारण मुस्लिम अतिरेकी असतात असे नाही, कारण ते नाव खराब केले गेलेलं आहे। आणि आमचा तो हेतू आहे का आमचा हा संदेश सगळीकडे पोचावा, हा आमचा मेन मोठो आहे। या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हा संदेश जावा, सर्व धर्म समभाव वाढावा। आता हे आम्ही इफ्तार पार्टी करतो, हे फक्त मुस्लिम बांधव करत नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक असतात। आता जसे आमचे संजय भाऊ, संजू निकम, संजू कल्पराज, हे द्विवेदी बरोबर, हे नाना भाऊ, हे असलम भाई, तस्लीम भाई, इरफान, हे स्वप्नील भाऊ, म्हणजे सगळे विविध धर्माचे, इम्रान, झहीर भाई, हे सगळे म्हणजे विविध धर्माचे लोक आहे याच्यामध्ये। सगळे लोक याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतात, सगळे लोक याच्यात मेहनत करतात आणि एक असा संदेश जातो की सगळ्यांनी आपण मिळून मिसळून राहिलं तर आपण एक समृद्ध भारत निर्माण करू शकतो। आमची हीच एक प्रेरणा आहे याच्यात। क्या बात आहे। या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, हा क्षण अनुभवतात आणि त्याचबरोबर एक समृद्ध भारत किंवा एक सशक्त माणूस म्हणून जी वाटचाल व्हायला हवी त्यासाठी आपण काय करायला हवं यासाठी प्रार्थना देखील केली जाते। आता थोड्याच वेळात इथे उपवास सोडण्यात येईल, ती सगळी तयारी आपण बघू। उपवास सोडला जातोय आणि उपवासाची थाळी आपण बघूया, त्याच्यामध्ये काय काय अर्थात आपण बघितलंच होतं। सँडविच आहेत, अननस आहे, ॲपल दिसतोय, केळं आहे, खजूर आहे, त्याचबरोबर कलिंगड आहे आणि आंब्याचे आपल्याला काही स्लाइस या ठिकाणी दिसतात आंब्याचे। आणि खास करून जर रोजा म्हणजे उपवास सोडायचा असेल, रोजा सोडायचा असेल तर खजूर हे खूप अधिक विटॅमिन असलेलं फळ मानलं जातं आणि दिवसभरात जो काही उपवास घडलेला असतो, जो काही म्हणून एक बॉडी बॅकलॉग तयार होतो आपला, ते भरून काढण्याची ताकद या खजूरमध्ये असते। चला आपण या सगळ्या रोजामध्ये सहभागी होऊयात, उपवास सोडण्याच्या सगळ्या कार्यक्रमात पार्टीत सहभागी होऊया। लका सुनतो बेका म्हणतो तो अलैका तवक्कलतो आला रिज़्क़े का अफ्तर तो तकब्बल मिन्नी। या अल्लाह ताला हमारा ये फर्ज रमजान का रोजा कबूल अता फरमा, कबूल अता फरमा, कबूल अता फरमा। एकदम मस्त सगळे मिळून राहतात, सगळे इफ्तार पार्टीचा आनंद घेतात, ते लोक उपवास सोडतात, आम्ही पण त्याच्यात मजा घेतो। या इफ्तार पार्टीमुळे एक धार्मिक एकोप्याची भावना सगळ्यांमध्ये जागृत होते आणि आपण सगळे एक आहोत आणि सगळ्या सण समारंभामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही एक भावना आज या पंचवटी एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा जागृत झालेली आहे। आज उत्तम सुदीनं झाले संतांचे दर्शन,
याप्रमाणे हा आनंद अगदी गगनात मावेना. घरात माणूस जितका वेळ देत नाही तेवढा वेळ आमचा या गाडीमध्ये जातो. या गाडीमध्येच आम्ही सर्व सण समारंभ एकमेकाचे उत्सव साजरे करत असतो. इथं कुठल्याही प्रकारचा जातीभेद नसतो, कुठल्याही प्रकारचा धर्मभाव नसतो, काही नसतो. सर्व आम्ही एकत्र प्रवास करत असतो. फार चांगलं वाटलंय. तुम्ही त्यांनी इफ्तार पार्टी दिली ना, त्यांच्यात लय आनंद वाटलं मला. अच्छा लगा, ये सबका देख के अच्छा लगा. मिलजुल के सब खा रहे थे तो अच्छा भी लगा. अभी समय हो गया है दुल्हन का घूंघट खोलने का. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काय ते. चला मित्रांनो, टाळ्या. अखेर या सगळ्या इफ्तार पार्टीमध्ये ज्याची सगळे आवर्जून वाट बघत होते त्या बिर्याणीच्या आस्वादाला आपण थोड्याच वेळ सुरुवात करणार आहोत. छानपैकी ही बिर्याणी खास या इफ्तार पार्टी करता तयार करण्यात आलेली आहे, जी आपण आता चाखणार आहोत. छानपैकी शेवट देखील आपला गोड होतोय. छान हे ऍपल ज्यूस आपण पितोय. क्यों आके रो रहा है मोहम्मद के शहर में, हर दर्द की दवा है दवा, हर दर्द की दवा है मोहम्मद के शहर में, मोहम्मद के शहर. क्या बात आहे. अशा प्रकारे या निमित्ताने या पार्टीचा एक छानसा गोड शेवट होतो. आणि इथे आता आपण पोहोचलेलो आहे कसाऱ्यामध्ये, आणि या कसाऱ्यात उतरून पुन्हा एकदा आपण आपल्या मुंबईच्या दिशेने म्हणून प्रवास करू, परत मुंबईला जाऊ. पण पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसमधली ही इफ्तार पार्टी निश्चितपणे तुम्हाला देखील या इफ्तार पार्टीतला आनंद घेता आलेला असणार. तुम्ही तर सहभागी झालेला असणार. आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.